हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तेजूच्या फार्म हाऊसमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आजचा आपला दिवस सगळ्यांना आनंदी जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते. आज आपण आंब्याची बर्फी नैवेद्यासाठी करणार आहोत. त्यासाठी मी पाऊण वाटी तूप घेतलेले आहे आणि त्या तुपामध्ये अर्धे वाटी रवा टाकून हे मंद आचेवर हा रवा भाजून घेतलेला आहे. आंब्याचा सीझन आला की आपण आंब्याचे विविध पदार्थ बनवतो. आंब्याचा रस, आमरस, पुरी, आमरस असे अनेक पदार्थ बनवतो. तर मी त्याच आंब्यापासून ही बर्फी बनवत आहे. रवा खमंग भाजलेला आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन घालते आहे आणि हे बेसन घालून हे मंद आचेवर हे बेसनसुद्धा चांगले भाजून घ्यायचे आहे. हे बेसन भाजायला 5 ते 10 मिनटं लागतो. तोपर्यंत मी काजू बदाम याचे काप करून घेते. याला खमंग वास येतोपर्यंत भाजून घ्यायचे आहे. बेसन भाजले की या बेसनाला तूप सुटते आणि याचा गोळा बनायला सुरुवात होते. असा गोळा बनायला लागला की मी त्याच्यानंतर 1 चमचा विलायची पावडर टाकलेली आहे आणि हे सगळे मिश्रण पूर्ण हलवून घेतलेले आहे आणि हे बारीक गॅसवर असेच ठेवले आहे. तोपर्यंत मी आंब्याचा सगळा गर काढून घेतला आहे. आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे. त्यासाठी मी 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर घेऊन हा पाक मंद आचेवर तयार करायला ठेवलेला आहे. आंब्याचा गर मी पूर्ण स्मॅश करून घेते आहे. पाकाला उकळी आली की स्मॅश केलेला आंब्याचा गर मी यात टाकते व पूर्ण मिश्रण ढवळून घेते आहे. या मिश्रणाला उकळी आली की हे मिश्रण आपल्याला भाजलेल्या बेसनामध्ये टाकायचे आहे. ताटाला आपण तूप लावून घेऊया. आता आपण हे मिश्रण बेसनामध्ये टाकतो आहे. हे मिश्रण टाकल्यानंतर पूर्ण बेसन आणि पाक एकजीव करायचा आहे. गॅस मंदच ठेवलेला आहे. 5 मिनिटांनी या मिश्रणाचा गोळा तयार होतो. घट्टसर गोळा झाला की हे मिश्रण आपण तूप लावलेल्या ताटामध्ये टाकून थापायचा आणि काजू बदामाचे कापही त्याच्यावर मी थापून घेतलेले आहे. साधारण 1 तासानंतर अशा वड्या कापून घेतल्या आहेत आणि उलथण्याच्या सहाय्याने मी एक बर्फी याची काढून घेतलेली आहे. ही बर्फी चवीला खूप छान लागते आणि थोडासा वेगळा प्रकार म्हणून मुलंही आवडीने खातात. अशा पद्धतीने मी स्वामींचा नैवेद्यासाठी बर्फी तयार केलेली आहे.